आत्ता मी खुर्चीमध्ये बसलोय, खिडकीतून बाहेर पाहत होतो. आमच्या इथे एक खांब आहे. त्या खांबावर एक चिमणी आली, चिमणी बसली. तिला शॉक लागला आणि ती खाली पडली. ती मेली. लक्षात घ्या, जीवन किती श्रमभरपूर आहे. आपण काय घेऊन बसतोय, कोणावर बसतोय, कोणावर बघतोय, कोणावर प्रेम करतोय, कोणाला फसवतोय. जीवनाशी आपण प्रामाणिक राहा. लोकांना उगीच त्रास देऊ नका. लोकांना उगीच धोका देऊ नका. जे करायचंय ते खरं करा. आयुष्य हे एकदाच आहे. जे लोक आपल्याला फसवतात त्यांच्यापासून दूर जावा. पण माणसाची वृत्ती पहा. माणूस एखाद्याला का म्हणून फसवत असेल किंवा का म्हणून दुःखी करत असेल, कारण काय? तो तुझ्या आयुष्यामध्ये 2 टाईमचं खातोय, परिवारात राहतोय, पण तो जेव्हा वर्क प्लेसवर जातो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जातो, तर मनुष्याची वृत्ती अशी कशी होऊ शकते की तो दुसऱ्याला त्रास देईल? मी माझ्यामध्ये ठीक आहे, तर मी दुसऱ्याला का म्हणून त्रास देऊ? हे ठीक आहे ना? आपण लक्षात घ्या, जीवन एकदाच आहे. आत्ता माझ्या डोळ्यापुढे एक चिमणी मेलेली आहे आणि मला समजलं अरे हे किती क्षणामध्ये झालेलं आहे. तर लक्षात घ्या, कोणाला फसवू नका, कोणाशी क्रूरतेनं वागू नका. सगळ्यांवर प्रेम करा, कोणाला फसवू नका. लोकांची चुका माफ करायला शिका. आणि ती चूक जर लोक वारंवार करत असतील तर त्यांच्यापासून दूरच राहावं. पण आयुष्य हे एकदाच आहे, त्याच्यामुळे जास्त कोणाला फसवत बसू नका, दुःखी करत बसू नका. स्वतःमध्ये खुश राहा. धन्यवाद.